सर आता बरेच मराठी सिनेमे झाले. मी हिंदी सिनेमात नक्की कुठल्या कुठल्या सिनेमात काम केलंय किंवा तोचा अनुभव कसा होता हिंदी सिनेमा? हिंदीचा अनुभव म्हणजे खूपच चांगला. एक तर प्रोफेशनल, सगळं कमर्शियल आणि एक वेगळाच अनुभव होतो. एक तर तिकडं कसं आहे, तिकडं खूप रिस्पेक्ट असतो कलाकारांना आणि मराठी कलाकारांना तर जास्त असतं. कारण एक तर मराठी कलाकार हे नाटक, रंगभूमी वगैरे यातनं काम केलेले असतात. कसलेले कलाकार असतात? कसलेले कलाकार असतात, त्यांना माहिती आहे की हे बरोबर. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी ढोल केला, हम्म. मी बुधिया सिंग बॉर्न टू रन केलं, मी चिडियाखाना केला, असे मी बरेच पिक्चर केले तेच. पण मी म्हणजे मला काम करताना इतका आनंद झाला की म्हणजे एकतर कास्टिंग डिरेक्टर शिवाय ते काम मिळत नाही. हो. बरं, म्हणजे मला बुधिया सिंग बॉर्न टू रन मध्ये काम मिळालं तर ते आमचे एक रोमिल मोदी आणि तुषार इंगळे म्हणून आहे अच्छा. की ज्याला एक नवीन पिक्चर स्वतः डिरेक्ट केलाय तुषारने, येईलच आता लवकर, आणि बरोबर. तेजस ठक्कर, त्यांनी माझं कास्टिंग केलं बुधिया सिंगसाठी. हम्म. आता बुधिया सिंगच्या त्यामध्ये तो एक बांगड्या विकणारा माणूस दाखवला, त्या बुधियाला विकत घेणार असं. एक 2-3 सीन होते माझे हा. आणि मी केले ते. तर मला खूप वाजपेयी सरांबरोबर काम म्हटलं तर काय बोलायचं. अरे बाबा. हा. आणि आता बघा कसं असतं, सीन होता, एकच सीन होता की ते वाजपेयी पैसे देतात मला आणि त्या बुधियाला घेऊन जातात, हे एवढंच होतं. त्यांनी सीन बघितला तर ते डिरेक्टरला म्हणले की ये जो सीन है ना, ये इनका है, थोड़ा इम्प्रोवाइज करें तो मजा आ जाएगा. बरोबर. तर मला म्हणले आप इम्प्रोवाइज कर सके? हा म्हटलं सर कर. 10 मिनिटांनी मी त्यांना इम्प्रोवाइज करून दाखवलं. म्हणजे चलो टेक करेंगे, हा. थोडी झटापटी करेंगे, हो. म्हणजे फायटिंग करेंगे. झालं. आता हिंदी पिक्चर ते सगळं आपलं येतं ना. हो बरोबर. तर पहिला शॉट होता, धडाधडी मारामारी, एकदम मोठमोठे ते आवाज वगैरे झाले आणि झाला, सीन कट झाला, ओके झाला. नंतर कटिंग असतं आपलं. हो. मग मी बाजूला जरा उभा होतो मी. तर ते आता त्यांचं बॉय वगैरे असतं. हो. त्यांना असं, अरे सर बैठ. हम्म. बॉयला त्यांच्या अरे चेअर मला म्हटले आर यू बॉम्बे? म्हटलं नाही सर, पुन्हा मी गुड. म्हटलं सर मी थिएटर करतो म्हटल्यानंतर त्याचे असे होते, ते एकदम असे झाले, थिएटर करते, कौन सा प्ले करते? तर म्हटलं सर मैं घासीराम कोतवाल, नट सम्राट, कटियार का आता. अरे घासीराम कोतवाल, अब घासीराम में काम करते? बोला हाँ सर. अरे मैंने तो वो देखा था, वो NSD में वो मोहन आगाशी जी काम करते. मैंने ओके ओके सर, यस यस यस, लेकिन अभी वो माधव अम्बेडकर जी काम करते हैं उनके साथ में. अरे क्या बात है यार, घासीराम जैसे नाटक में आप काम करते हो, अरे कमाल है यार, वो इतना बड़ा रिजल्ट नाटक. मग बोलताना मग गप्पा सुरू झाल्या. मग और कौन सा प्ले किया? तो मतलब वो अंधायुग किया मैंने. अरे आपने अंधायुग किया? किसके साथ? मतलब वो थे संगीत कला केंद्र, आपने वो कमलाकर सोनटक्की जी उन्होंने बैठाया था. अंधायुग में कौन सा रोल किया? मतलब वो प्रहरी. अरे प्रहरी, क्या बात है बोले यार. आणि मग ते एक काय होतं माहिती का, आता ते NSDचे बरोबर. रंगभूमीशी तुम्ही जोडलाय हे एकदा कळलं बरोबर. की तुमच्या मग गप्पा लागतात, येतो आणि रिस्पेक्ट येतो. आणि मेन म्हणजे काय होतं की आपण बोलायला लागतो. हो. आपल्या ह्याचा माणूस जर आपल्याला भेटला आपले तर आपण बरोबर. भरभरून बोलत असतो. हा. मग मी तुम्हाला सांगतो, अर्धा तास मी त्यांच्याशी बोललो आणि मला इतकं बरं वाटलं, अगदी म्हणजे त्यांनाही बरं वाटलं की एक थिएटरचा माणूस भेटतो आहे आपल्याला. आणि मेन म्हणजे मी ज्या नाटकात काम केलं त्या नाटकाबद्दल त्यांना आदर होता. त्याच्यामुळं मग ते एकदम त्यांना असं वेगळंच वाटलं की वा वा. आणि मग जाताना पण ते मला म्हणले बरं का की मजा आली म्हणे, आणि म्हणे तुम्ही इम्प्रोवाइज केलं लगेच म्हणजे मला अप्रूव्ह वाटलं की तुम्ही लगेच तयार झालात वगैरे. आणि मग आहे पिक्चरमध्ये आहे सीन.